नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वी विषय गणित मसावी लसावी या प्रकरणातील लघुत्तम सामायिक विभाज्य आणि सराव संच 13 बघणार आहोत. लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे दिलेल्या संख्यांचा लघुत्तम म्हणजे लहानात लहान, सामायिक म्हणजे दिलेल्या 2-3 संख्या असतील त्यातला सामायिक आणि विभाज्य. तर लघुत्तम मधला ल, सामायिकचा सा आणि विभाज्यचा वी असा हा ल सा वी म्हणजे लसावी हे लघुत्तम सामायिक विभाज्याचं शॉर्ट फॉर्म आहे, हे लक्षात ठेवा. मग आता आपल्याला सराव संच 13 सोडवायचा आहे. त्यातला पहिला प्रश्न आहे लसावी काढा. पहिलं गणित दिलं आहे 12 आणि 15. आता आपण मसावीसाठी किंवा मूळ अवयव पाडणे हा भागामध्ये आपण जसे मूळ अवयव पाडले तसे आता आपल्याला 12चे आणि 15चे मूळ अवयव पाडायचे आहेत. आता इथं एकक स्थानी 2 आहे म्हणून आपण 2ने भाग देऊया. बेसक 12, पुन्हा 6ला 2ने भाग जातो आहे. बेत्रिक 6, 3 1 3. 15ला आता 3ने पण भाग जातो आणि 5ने पण भाग जातो. 3 5 15 आणि 5 1 5. 12 इथं आपण आता अवयव लिहून घेऊया. 12 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 आणि 15 बरोबर 3 गुणिले 5. आता लसावी काढताना दोन्ही संख्यांमध्ये ज्या सामायिक संख्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. आता इथं 2 आहे, इथं खाली नाही आहे, 15च्या अवयवांमध्ये नाही आहे. मग इथं 3 3, मग दोघांच्या जोडीबद्दल आपण 1 3 घेतला. आणि मग आता कुठली संख्या इथं सामायिक नाही आहे. 2 वरती 12च्या अवयवांमध्ये आहे म्हणून ती इथं नाही आहे. 5 इथं 13 15च्या अवयवांमध्ये आहे पण वरती नाही आहे. मग आता उरलेल्या सगळ्या संख्या घ्यायच्या. गुणिले 2 गुणिले 2, ह्या उरलेल्या आपण 2 2 घेतले आणि इथं उरलेला 5. 3 दुणे 6, 6 दुणे 12 आणि 12 पंचे 60 म्हणजे 12 व 15 यांचा लसावी आलेला आहे 60. अशा पद्धतीने लसावी काढायचा आहे. आता पुढचं उदाहरण घेऊया. 6 8 10. मग 6चे पुन्हा आपण मूळ अवयव पाडूया. 2ने भाग दिला आपण. बेत्रिक 6, 3 1 3. नंतर 8 बेचोक 8, 2ने भाग दिला. बे दुणे 4, बे 1 बे. 10ला भाग देऊया. 2ने भाग दिला आपण. बे पंचे 10, 5 1 5. तर 6चे अवयव आहेत 2 गुणिले 3, 8 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि 10 बरोबर 2 गुणिले 5. लसावी बरोबर आता तीनही संख्यांमध्ये जे सामायिक अवयव आहेत 2 2 2, मग आपण 1 2 घेतला. इथं 3 आहे, इथं खाली नाही आहे. इथं 2 2 आहे, इथं नाही आहे. इथं 5 आहे, इथं वरती नाही आहे. म्हणजे ह्या सगळ्या संख्या आता उरलेल्या आहेत. मग आता इथं आहे 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. बेत्रिक 6, 6 दुणे 12, 12 दुणे 24 आणि 24 गुणिले 5 म्हणजे 24 पंचे 120 म्हणजे 6 8 10 यांचा लसावी आलेला आहे 120. पुढचं तिसरं गणित आहे 18. आता 18ला एकक स्थानी 8 आहे म्हणून 2ने भाग जातो किंवा पाढे-पाठ असतील आपले तर पटकन लक्षात येतं. 2 9 18. आता 9ला 3ने भाग जातो. 3 त्रिक 9, 3 1 3. 32. इथे एकक स्थानी 2 आहे म्हणून आपण 2ने भाग देऊया. आता प्रथम इथं 3ला भाग द्यायचं आहे. बे 1 बे. 3मधनं 2 गेले, 1 उरला, त्याच्यावरती 2 घेतले, 12 झाले. बेसक 12.
किंवा 16 दुणे 32 म्हणजे पाढेपाठ पाहिजे. बे आठी 16, बे चोक 8, बे दुणे 4 आणि बे एक बे. आता 18चे अवयव आहेत 2 गुणिले 3 गुणिले 3 आणि 32चे अवयव आहेत 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. आपण बरोबर लिहिले का 5 वेळा ते बघा, नाही तर एखादा 2 आपण जास्त लिहिला किंवा कमी लिहिला तर आपलं उत्तर चुकू शकतं. आता इथं लसावी बरोबर दोघांमध्ये सामायिक असलेली संख्या 2. आता दुसरी कुठली सामायिक संख्या नाही आहे इथं. आता हे उरलेले 3 3 गुणिले 3 गुणिले 3. आता इथं उरलेले हे सगळे 4 वेळा 2. आता या सगळ्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे आणि आलेला जो गुणाकार आहे तो 18 आणि 32चा लसावी आहे. आता 2 त्रिक 6, 6 त्रिक 18, 18 दुणे 36, 36 दुणे 72, 72 गुणिले 2 गुणिले 2 करण्यापेक्षा 72 गुणिले 4 आपण करूया. इथपर्यंत 72 गुणाकार आला आहे आणि 2 दुणे 4 म्हणजे 72 गुणिले 4. तोंडी पण हा गुणाकार करता येतो. 4 दुणे 8 आणि 7 चोक 28, 288. म्हणजे 18 आणि 32चा लसावी आलेला आहे 288. तर पुढचं उदाहरण घेऊया. पुढचं चौथं उदाहरण 10 15 20. 10चे अवयव पाडूया आपण. 2ने भाग दिला, 2 पंचे 10 आणि 5 एक 5. 15 3 5 15 आणि 5 एक 5. 20 2ने भाग दिला आपण. 2 एक 2, 2 शून्य 0, 2 पंचे 10 आणि 5 एक 5. आता आपण अवयव लिहून घेऊया. 10 बरोबर 2 गुणिले 5, 15 बरोबर 3 गुणिले 5 आणि 20 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 5, 2 गुणिले 2 गुणिले 5. लसावी बरोबर तिघांमध्ये सामायिक असलेल्या संख्या आता आपल्याला शोधायच्या आहेत. 5 आहे, 2 इथं वरती आहे, इथं नाही आहे. आधी आपण तिघांमध्ये असलेल्या शोधूया. 5 5 हे 5 आपण घेतले. आता दोघांमध्ये सामायिक आहेत का ते शोधायचं. इथं 2 आहे, इथं आहे, म्हणजे हा 2 आणि हा 2 ह्याच्या जोडीबद्दल आपण 1 2 घेतला. आता उरलेले संख्या घेऊया. वरच्या दोन्ही संख्या घेतल्या गेल्या आहेत. इथली संख्या राहिलेली आहे 3 आणि इथली संख्या राहिलेली आहे 2, कारण 2 आणि 5 आपण घेतलेला आहे. असा खुणा केला की आपल्याला लक्षात येतं की आपण कोणत्या संख्या घेतल्या आहेत आणि कोणत्या घेतलेल्या नाहीत. आता 5 दुणे 10, 10 त्रिक 30 आणि 30 दुणे 60 म्हणजे 10 15 20 या संख्यांचा लसावी आलेला आहे 60. पुढचं 5वं उदाहरण घेऊया. 45 आणि 86. आता 45ला भाग देऊया आपण. 5ने भाग जातोय कारण एकक स्थानी 0 किंवा 5 असेल तर 5ने भाग जातो. 5 9 45. 9ला 3ने भाग जातो म्हणून 3 त्रिक 9 आणि 3ला 3ने भाग जातो, 3 एक 3. 86. इथे एकक स्थानी 6 आहे म्हणून 2ने भाग देऊया. 2 चौक 8, 2 त्रिक 6
आता 43 ही मूळ संख्या आहे, हिला कुठल्याच संख्येने भाग जात नाही, म्हणून आपल्याला 43ला 43नेच भागावं लागेल. 43 एक 43. आता 45चे अवयव आलेले आहेत 5 गुणिले 3 गुणिले 3 आणि 86चे अवयव आलेले आहेत 2 गुणिले 43. आता इथं लसावी आपल्याला काढायचं आहे. इथं कोणतीच संख्या सामायिक नाही, म्हणजे आपल्याला हे सगळे अवयव घ्यावे लागतील. या सगळ्या संख्या आपल्याला गुणाकारासाठी घ्याव्या लागतील, कारण इथं दोघांमध्ये कुठलीही सामायिक अवयव नाही आहे, सामायिक संख्या नाही आहे. म्हणजे या ठिकाणी आता आपला 5 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 43, म्हणजे 5 गुणिले 3 गुणिले 3 45 आणि 2 गुणिले 43 म्हणजे 86. हा गुणाकार आपल्याला 45 गुणिले 86 गुणाकार करावा लागणार आहे. तर गुणाकार करून बघूया आपण. 86 गुणिले 45, 5ने आपण 6ला गुणतो आहे, 5 6 30, ह्याचे आले 3, 5 8 40, 40 आणि 3 43, 5ने गुणलं म्हणून 0, 6 चौक 24, ह्याच्या 2 आले, 4 8 32, 32 आणि 2 34, 0 0, 4 आणि 3 7, 4 आणि 4 8, 3 3. म्हणजे या ठिकाणी लसावी आलेला आहे 3870. म्हणजे 45 आणि 86 यांचा लसावी आहे 3870.